आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वा, सुधारणा. गुड, व्हेरी गुड. आई बात सावीला खाली उतरव प्लीज. प्लीज ऐकायला काय गोड वाटतो कानाला. चला आता हवा असलेला रिस्पेक्ट तुम्ही आम्हाला दिलाय. आत घेऊन जा तिला. ती आत जाणार नाही, ती इथेच थांबणार आमच्या समोर. कसे काम झालं तर पोरीला तुमच्या हातात देणार, नाही झालं तर खांद्यावर. राम नाम सत्य, राम नाम सत्य. फोन दे. स्पीकर. हॅलो सर, तुम्हालाच फोन करणार होतो. साहेबाचं अरेस्ट वॉरंटचं काम होतं आलेलं आहे. जसं वॉरंट हातात येईल तसं मी तिला येतो पकडायला. शिंदे वॉरंट थांबव. काय काय म्हणाल सर? वॉरंट थांबव. अहो पण सर, आपल्याकडे पुरावा असताना साहेबासारख्या. दॅट्स माय ऑर्डर. वॉरंट थांबव. येस सर. साहेब साठी साहेबांनी ऑर्डर दिली. आवडली. झालं ना आता? सोड सावीला. अजून काय पाहिजे तुला? काय हवंय? अर्थात तुमचा जीव. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट करायची. हा, आता ती तुमच्या दोघांपैकी कुणी करायची ही तुम्ही दोघांनीच ठरवायची. त्याच्यासाठी तुमच्याकडे फक्त 1 तास आहे. पण त्याच्या आधी चहा पिणार का कुणी? नाही, ठीक आहे, मी पिणार. तर मॅडम आता जरा सया बिया विसरा आणि चहा पाण्याचं बघा आमच्या. येतो ना? येतच असेल. लप आली होय चहाची. थोडा अद्रक आणि थोडी इलायची घेऊन जरा या ना. चला. चिकनाईस रे, वर्दीत लय भारी दिसतेस तू. बायकोची आठवण येते का? साहेब, भारी सॉरी. बंगल्यावरती कळलं? आणि हो, सावध राहायचं. धनंजय सरांचा मेसेज. सर तर कधी मेसेज करत नाही मला. काही काम असेल तर फोन करतात. हा, असं मेसेज. ऐका, सावध राहा. आणि महत्वाचं म्हणजे बाहेरून कुणी आत जाता कामा नये आणि आतून कुणी बाहेर पडता कामा नये. कळलं? तू तिकडे थांब, तू इकडे थांब, तुम्ही तिकडे थांबा. ओ धनंजय, तुमचं आणि माझा अक्षर एकदम डिट्टो सेम आहे. हो, तुमच्या त्या हवालदाराला कळलं पण नाही. स्विच ऑफ.
स्विच ऑफ. म्हणजे आता ना आप किसका फोन आएगा ना हम किसी को फोन करेंगे. अंदर से कोई बाहर ना जा सके. डिंग डिंग डिंग. बाहर से कोई अंदर ना आ सके. डिंग डिंग डिंग. सोचो कभी ऐसा हो तो क्या हो. गण्या, अरे झाला का नाही चहा? हो हो साहेब. हो मॅडम, लवकर चहा करा तुमचा. आमच्या मॅडमला उशीर चालत नाही. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. आता भारी गाते ना मी. आवडलं ना? ए गाड्या. हो मॅडम, आलो. देवा, सरू, सावी, धनंजय कुठल्या परिस्थितीत असते काय माहिती. माझं तर बाई चित्तच थारेवर लागा ना. अशी जीवावर बेतणारी कामं करायची कशाला म्हणते मी. यांना मिळतील पदक, मान सन्मान, पण माझ्या नातीचा बळी जाईल त्याचं काय. हो, सावी सरूचा जीव की प्राणी, ती तिला काय सुद्धा होऊ देणार नाही. जे असेल ते. मला नाही आता हे सहनच होत नाही. बाहेर पोलीस बसला ना, त्याला जाऊन सांगतेस मी. थांबा, असं करता येणार नाही. का का नाही जाता येणार? अहो, तुम्ही विसरलं का धनंजयनी काय सांगितलं होतं? घरातलं कुणी बाहेर जाणार नाही आणि बाहेरचं कुणी आत येणार नाही. सारखं धनंजय धनंजय धनंजय. तो कोण नाही आपला. अहो, तिथं सावीसाठी सरूसाठी धनंजय आपला जीव धोक्यात घालून तिथं थांबलाय. आता तुम्ही हे असं बोलताय वे? तो सावीसाठी नाही, सुंदरीसाठी केलाय. अहो, काही झालंय तरी काय तुम्हाला? अहो, ती जन्मल्यापासून सरूनीच बघितलंय ना तिचं सगळं काही. आणून तिच्याच ओटीत टाकून गेली ना तिला. आतापर्यंत सगळं तीच बघत आली आहे ना. मग आणि हे बघा, सरू आता कलेक्टर आहे. तिला आता अशी झोपीची कामं करावीच लागणार आहे. का कळत नाही तुम्हाला? आणि आता तिला धनंजयची चांगली जोड आहे. ही गोष्ट तुम्ही पण समजून घ्या ना. हे बघा, मला त्याचं अजिबात कौतुक नाहीये. मला ना फक्त माझ्या नातीची चिंता आहे, तिची काळजी आहे. तिला काही झालं नाही पाहिजे एवढंच कळतं बस. माझी नात आणि ती आमची कुणीच नाही वे. अहो, ह्यांना झालंय तरी काय? वा वा, कडक, एक नंबरचा, भारी. पहिली टेस्ट तुम्ही एकदम पास करून टाकली. आता दुसरी टेस्ट. पुढल्या टायमाला वड्याचं पीठ तयार करून ठेवते. म्हणजे हातात नोकरी गेली तर हाताला काय पाहिजे का नको. झालं ना तुझ्या मनासारखं. आता तर सावीला सोडशील? हो, थांबाव मॅडम, घाई कोणालाय? निवांत जरा. मगाशी म्हंटल ना,
दोघांपैकी कुणीतरी माझं काम करायचं. काय काम आहे? सांगते, लय खतरनाक काम आहे. म्हणजे डायरेक्ट तुमच्या जीवावर पण बेतू शकते. सावीला सोडणार असेल तर वाटेल ते करेन मी. नाही धनंजय, तुम्ही तुमचा जीव धोक्यात नका घाल. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी सगळं करेन हँडल. तुम्ही नका हे सगळं करूच. सुंदरी, सावीला काहीही होणार नाही. नाही धनंजय, आरवने आधीच त्याची आई गमावली. आता त्याचे वडील गमावले तर काही होणार नाहीये मला. सावीच्या केसाला धक्काही नाही लावू शकत. हे हिच्यासारखे 1000 साहेब बघितलेत मी. ये इलू इलू क्या है भाई? इलू इलू क्या है? इलू का मतलब I love you. लई गोड लवबड आहे. हा, हॅलो काकू, तुमच्या कलेक्टर बाई आहेत ना? तिला कुकू घावला तिचं. नाही नाही, म्हणजे तुमचा जावई बापू भेटला हो तुम्हाला. सुपारी फाडायला घ्या आणि लग्नाचं आमंत्रण द्या आम्हाला. नाही नाही, सगळी कामं टाकून येणार लग्नाला. जवळची माणसं आहेत ना, यावं तर लागल. आता जावई बापू होणार तुम्ही. सावी नक्की कुणाची? तुम्हा दोघांचीच का? ह्याचा पण जीव एवढा तुटतोय म्हणजे टाका आधीपासूनच भिडलेला दिसतोय. साहेब काय करताय? मारू नका त्यांना, मारू नका. ए, बस बस बस. बायको, तुमच्या या प्रेमाचं करायचं तरी काय? तुमचं हे प्रेम बघून मी ठरवलंय, आता हे जीव घेणं काम तुम्ही दोघांनीच करायचं. ही रांजा एकत्रच मरतील. मस्त वाटतं ना सकाळी? प्रसन्न. बरं झालं सकाळी गेलो, गर्दी नव्हती. हा ना, मला तर रोज जाऊ वाटतं. रोज जाऊ, तेवढंच आपला वॉक पण होईल. तुम्ही आत नाही जाऊ शकत. अहो पण का? आम्ही इथेच राहतोय, याच घरातले आहोत. मला माहिती आहे, पण काय माहिती आहे ना, मग जाऊ दे ना आम्हाला आत. धनंजय सरांनी मेसेज दिलाय की कोणालाही घरात येऊ देऊ नकोस. धनंजय सर ते आपल्या घरी काय करतायत? रात्रीपासून मॅडम आणि धनंजय सर एकत्र मिशनवर होते. असेल, पण तुम्ही बाकीच्या माणसांना अडव ना, घरच्याच माणसांना अडवताय. जाऊ दे आम्हाला. तर आमच्या नाही लाज, मी ऑर्डर मोडू नाही शकत. ठीक आहे, मग तुमच्या धनंजय सरांना फोन लावा, मी बोलतोय त्यांच्याशी. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. स्विच ऑफ आहे. कॅमेरा समोर काय म्हणायचं ते कळलंय ना? सांगू परत समजावून, जोपर्यंत माझ्या विरोधात असलेले पुरावे नष्ट होत नाहीत तोपर्यंत हा व्हिडिओ माझ्याकडेच राहणार. आणि ऍक्शन म्हटलं की कॅमेऱ्यात बघून बोलायचं. ते काय म्हणताय डायरेक्टर? ते रोल ऍक्शन. मी जिल्हाधिकारी सुंदरी श्रीकांत मोहिते, साहेब सारख्या थोर
समाजसेविकेकडून मी आणि यांनी लाच मागितली आणि ती लाच आम्हाला नाही मिळाली म्हणून आम्ही त्यांच्यावरती वैध कारवाई केली. मी, डीसीपी धनंजय आणि न्यायाधीश आम्ही तिघांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. आता आम्हाला आमची चूक कळाली. आम्ही तिघं आमच्या पदाचा राजीनामा दिला. कट. या बात आहे. छान ऍक्टिंग करता तुम्ही, पण माझ्यासारखी डायरेक्टर पाहिजे फक्त. नोकरी गेल्यावर भेट मला, मी बनवीन तुला हिरवीन. हा मावची. झालं का तुझं समाधान? हा, सोड सावीला. सुंब जळला तरी पिळ अजून जळला ना. तो व्हिडिओ आता माझ्या हातात आहे. आता जळ या धनंजयची वर्दी पण जाईल आणि या चिचुंद्रीची खुर्ची पण जाईल. जा आता घरी. डोक्यात तोंडात शेण घालतील ना, याचा आनंद लुटा. पोरीला पण घेऊन जा. जा बाळा जा, आईकडे जा. आणि हो, ही एकच रात्र आहे तुमच्याकडे निवांत झोपायची. उद्यापासून डोळं उघडायची हिंमतच नाही करणार तू. सगळ्या बाजूनं घेरतील ना सगळे, तेव्हा डोळं बंद करायचं. तर माझा चेहरा आठवल तुम्हाला. जन्मभराची तरतूद केली तुमच्या. मिरवा आता ते मिळेल. या आता. मंगलई, सावी कुठे? झोपली बाबा आताच. दमलेली दिसत होती पोरगी आणि घाबरलेली पण दिसत होती बघ. सरू बाई, मला आता तरी काय सांगणार आहेस का ग? काय घडलंय? 50 वेळा तरी माझं विचारून झालंय बरं का, पण तू काही सांगत नाही. हे बघ, आता सावी झोपली, मला आता तरी सांग, सावी एवढी का घाबरली होती? धनंजय, तुम्ही तरी सांगा, काय झालंय नेमकं? काय दोघं मिठाची गुळणी धरून बसले. काही सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार काय झालं? शशीताई, तुम्ही पण ना. मंगलई, शशी आई, मी दोघी पण जरा शांत व्हा. ह्या सगळ्या गोष्टी ना त्या दोघांच्या मिशनमुळे साध्य झाल्या. ह्यात खूप काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहेत. त्यात काही सांगण्यासारखं असेल तर ते दोघं आपल्याला नक्कीच सांगतील. आपल्याला त्या दोघांना जरा वेळ द्यायला हवा. मुद्दा तोच आहे ना कृष्णा. यांच्या मिशनमुळे सावीच्या जीवाला धोका निर्माण झाला. तिला मी आधीच सांगितलं होतं, तू कलेक्टर असलीस तरी तू एक सून आहेस, एक आई आहेस. बरोबर बोलताय ताई. मी इथून पुढे माझ्या कामाच्या गोष्टी आपल्या घराच्या 4 भिंतीत मी नाही आणणार. आणि सावीची काळजी तुम्ही नका करू. वाटलंच तर ह्या सगळ्या प्रकरणाला एक वाईट स्वप्न समजा आणि विसरून जा प्लीज आई. शशीताई, अहो सरू एवढं सांगतेय ना, मग तिच्यावर जरा विश्वास ठेवायला पाहिजे ना आपण. हे बघा, तुम्ही डोक्यातलं सगळं काढा आणि चला बघू, आराम करा. मी काय म्हणते, मला वाटतं तुम्ही आता निघायला हवं.
आरोह आणि साधना ते वाट बघत असतील. ऍक्च्युली साहेब आता काय करेल आपल्याला माहित नाहीये. तिचा आपण इगो हर्ट केलाय. ती नक्कीच काही ना काहीतरी प्लॅन करत असणार. सो इट्स बेटर की मी फोर सोबतच रात्रभर इथेच थांबतो. रात्रभर म्हणजे काय? धनंजय चालेल, तुम्ही आज थांबा इथेच. तसे तुम्ही थांबलात का नाही तर आम्हाला पण आधार होईल हो, आणि सरूला पण बरं वाटेल. थांबा तुम्ही आज. गुड मॉर्निंग. थँक्यू सो मच. कालची रात्र तुम्ही होतात म्हणून एवढी सेफ केली. म्हणजे सगळा भार माझ्या खांद्यावर नव्हता, तुम्ही होतात म्हणून. पण खरंच तुम्हाला मानायला हवं. म्हणजे तुमचं खूप कौतुक वाटतं. हे इतकं सगळं त्याने सांभाळणं खरंच खूप कठीण. वा